नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. गेल्या आठवडाभरामध्ये आपण अनेक महत्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा केली. आज आठवड्याच्या सुरुवातीला आपण एका मोठ्या गंभीर अशा समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ही समस्या तुमची, माझी, सगळ्यांची आहे. काल मी स्वतःच मुंबईमध्ये जेव्हा गेले आणि मुंबईहून परत येताना अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली अनेक ठिकाणी होती आणि अ, गाडी थांबवून भीती वाटत काही वेळा तर असं वाटलं की गाडीतून उतरावं आणि मग परत ती गाडी थोडी पुढे गेल्यानंतर पुन्हा बसावं, इतकी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. सर, आपण आधी एक व्हिडिओ दाखवूया. आणि तो व्हिडिओ अतिशय बोलका आहे. सगळ्या व्यवस्थेचे अक्षरशः ज्याला म्हणता येईल ना वाभाडे काढणारा असा तो व्हिडिओ आहे. आधी तो व्हिडिओ आपण बघूया. आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल. तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. समजा तर हा म्हणजे जरी आपल्याला हसू आणणारा असा हा व्हिडिओ असला, कारण तरी सुद्धा सगळ्यांवर हसत हसत त्यांनी जे आपल्याला आरसा दाखवलेला आहे प्रशासनाला, तो फार महत्वाचा आहे. सर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात पहिल्यांदा काय आलं? सर्वप्रथम आलं म्हणजे यांचं मराठी जे आहे ते अनेक वृत्त निवेदिकांपेक्षा खूप चांगलं आहे. हा एक पहिलं माझ्या मनात आलं की त्यांनी कुठे इंग्रजी शब्दाचा वापर केलेला नाहीये. आणि माध्यमांचा प्रभाव किती मोठा असतो बघा. आपल्याकडे जे आपले पत्रकार असतात की जे प्रत्यक्ष स्थळी जाऊन, घटनास्थळी जाऊन निवेदन करतात किंवा ज्याला आपण लाईव्ह म्हणतो ते करतात, त्याचा किती सखोल परिणाम तरुण पिढीवर होतोय बघा. तिने तसाच्या तसा, जसा आपल्या अनेक न्यूज चॅनलवर असतो तसा तिने रिपोर्ट सादर केला. आणि इट वॉज क्वाईट वेल मेड, आय मस्ट से, की त्याच्यात तो जो सटायर ह्युमर होता, त्याच्यात जे काही सार्कॅझम होतं, उपहास केला होता, खिल्ली उडवली होती या सगळ्या व्यवस्थेची, ती एक सणसणीत चपराक आहे. प्रतिभाजी, आत्ता काल तुम्ही जसं मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला गेलात, तसं मी काल नाशिकहून ठाण्याला आलो. आणि तुम्हाला सांगतो, नाशिकमध्ये जर जन्म आत्ता झालेला असेल ना, आणि नाशिकमध्ये तुम्हाला रोजचा प्रवास करायचा असेल, तर मागच्या 7 नाही 70 जन्माचं पाप काहीतरी असणार म्हणून तुमचा नाशिकमध्ये जन्म झालाय. इतकी भीषण अवस्था आता नाशिकमध्ये आहे. एकही रस्ता तुम्हाला सांगतो नाशिकचा धड नाही. कशा करता खोदले, का खोदले, मग खोदलेलं काम अर्धवट का सोडलं, कशाचा तुम्हाला सांगतो मेळ नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला विचारलं, फोनची उत्तरं धड देत नाहीत आणि नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करतायत. नाशिक असेल, भिवंडी असेल, अशा अनेक ठिकाणी नागरिकांचे मृत्यू झालेले आहेत. त्यांचं घर पोरकं झालेलं आहे, पण तरी प्रशासनाला काही लाज आली आहे असं आपल्याला दिसणार नाही. आज महाराष्ट्रात पाऊस पुरेसा नाहीये, पण पुरेशा प्रमाणात खड्डे मात्र आहेत. त्यामुळे पाऊस पडो अगर न पडो, खड्ड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर 1 याच्यात काही शंकाच नाहीये. एक तालुका नाही असा तुम्हाला सांगतो की जिकडे खड्डे पडलेले नाहीत. आणि हे नवीन नाहीये. हा असा जर आपला व्हिडिओ आहे ना, तो पुढच्या वर्षी दाखवला ना तरी ते तसंच असेल. फक्त मधल्या रिपोर्टिंग करणाऱ्या मुलींच्या ऐवजी आणखीन विदर्भातले कुठले तरी असतील किंवा खानदेशातले कुठले तरी असतील, अशीच परिस्थिती. एकही वर्ष खड्डा पडला नाही असा रस्ता नाही. माझी तर अशी सूचना आहे. या मुलींकडून मी आज खरंच शिकलो की सटारिकल ह्युमर ज्याला म्हणतो, उपहास हे फार मोठं शस्त्र आहे. माझं मत आहे की महाराष्ट्र शासनाने आता एक स्पर्धा ठेवावी अधिकाऱ्यांसाठी. कोणाच्या अधिकाऱ्यांच्या पीडब्ल्यूडी खात्याच्या किंवा काय ज्यांच्या अंडर रस्ते असतील त्या सर्व अधिकाऱ्यांसाठी एक स्पर्धा, की ती म्हणजे खड्डे सर्वात जास्त त्याला सर्वात मोठा पुरस्कार. अशी जर स्पर्धा ठेवली तर तुम्हाला सांगतो निवडणं कठीण होईल अशी परिस्थिती आहे. आणि किती लज्जास्पद गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. एकीकडे देशातले तरुण वय वर्ष 28-29 त्या कंपनीचं ऍव्हरेज वय आहे. आणि ती स्कायरूट कंपनी सॅटेलाइट लॉन्च करते, प्रायव्हेटली मेड सॅटेलाइट लॉन्च करते, स्वतः बनवलेलं भारताचं रॉकेट आहे.
आणि आम्हाला रस्ता बनवण्याचं साधं तंत्रज्ञान आम्हाला अजून सापडत नाही. एवढं रस्त्याचं तंत्रज्ञान कठीण आहे का हो? मला सांगा की आम्ही प्रायव्हेट सॅटेलाइट बनवून आम्ही प्रायव्हेटली रॉकेट बनवून उडवू शकतो आणि आम्ही खड्डेमुक्त रस्ते बनवू शकत नाही. खड्डे आणि त्यातून होणारे अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू याच्या कहाण्या किती वर्ष करायच्या? 25-25, 30-30 वर्ष झाली आता आपण या सगळ्या कहाण्या करतोय, तरी लाज नाही, शरम नाही, कोणत्याही प्रकारची उत्तरदायित्व नाही. प्रत्येकाने दुसऱ्यावर ढकलायचं. मी मागे एका चॅनलचा प्रमुख असताना खड्ड्यांचे दाखवले खड्ड्यांची, आणि त्या असं केलं की त्या शहराचा जो महापौर किंवा नगर परिषद आहे किंवा तिथला जो नगरसेवक आहे त्याचा फोटो दाखवायचा आणि त्यांना इलेक्ट्रॉनिकली आम्ही गुलाबाची फुलं पाठवली की तुम्ही एवढे जे खड्डे तुमच्याकडे पडलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याबद्दल तुम्हाला पुरस्कार देतो. इतके निर्लज्ज नगरसेवक आहेत तुम्हाला सांगतो. मला एका बाजूच्या नगरसेवक बाईंचा फोन आला. ते म्हणले तुम्ही हे चांगलं करताय, पण म्हणे जो तो रस्ता दाखवलाय ना तो त्या नगरसेविकेच्या वॉर्डातला नाहीये, तो माझ्या वॉर्डातला आहे, तेव्हा माझा फोटो दाखवा आणि मला फुलं द्या. म्हणजे त्याची आमच्याकडे लाज नाही लोकांना की ह्याच्यात उपहास आहे. या मुलींनी सणसणीत चपराक मारली आहे. हा रस्ता ज्या खात्याकडे असेल, जिल्हा परिषदेकडे आहे, ग्रामपंचायतीकडे आहे, मला वाटतं रायगडातली कोथवडे गाव आहे म्हणतं छोटस कुठलं तरी, त्या अधिकाऱ्यांना चुल्लूभर पाणी में डूब मरो, तुम्ही चमचाभर पाण्यात आत्महत्या करा. या मुलीने जी चपराक मारली ती पाहिल्यानंतर. पण हे करणार नाही. त्याचं कारण खड्डे ही एक अर्थव्यवस्था आहे, एक मोठी अर्थव्यवस्था की ज्याच्यातून दरवर्षी शासनाचे लाखो करोडो रुपये बर्बाद करायचे, नागरिकांच्या जीवाशी खेळायचं आणि पुन्हा ते खड्डे भरण्याकरता म्हणून पैसे मिळवायचे आणि कंत्राटदार आणि प्रशासन यांनी गबर व्हायचं. ही जी खड्डे, कंत्राटदार आणि अधिकारी हा जो एक त्रिकोण आहे ना, तो महाराष्ट्राला लागलेला एक फार मोठा रोग आहे. आणि हे काय होऊ शकत नाही का? मला सांगा. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे एकमेव कारण आहे याच्या मागे, बाकी काही कारण नाहीये. एका जरी नगरसेवकांनी ठरवून दाखवलं की माझ्या एरियात एकही खड्डा असणार नाही, तर ते काही शक्य नाहीये का? पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि त्यातनं मिळणाऱ्या पैशाचा हव्यास याच्यामुळे जनतेला वर्षानुवर्ष वेठीला धरलं जात आहे. मला असं वाटतं आता घटनेमध्ये ना जे आमचे मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारात खड्डे नसलेले रस्ते अशी एक आपण अमेंडमेंट करायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा कल्पना नव्हती की आपले वंशज किती दळभद्री निघणार आहेत, नाहीतर त्यांनी हे लिहून ठेवलं असतं की नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते देणे ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. इतकी निर्लज्ज आणि निगरघट्ट व्यवस्था झालेली आहे तुम्हाला सांगतो. रोज जरी याच्या स्टोरीज केल्या ना तरी काही फरक पडणार नाही अशी स्थिती आहे आता. अगदी बरोबर आहे सर. आणि तुम्ही म्हणालात तसं दरवेळी एक पॅचवर्क केलं जातं आणि काम केल्याचं कंत्राटदारांचं आणि अधिकाऱ्यांचं, मंत्र्यांचं, लोकप्रतिनिधींचं सगळ्यांचं संगनमत यातून होतं. आता ज्या जंगली महाराज रस्त्यावर आपलं नवभारत नवराष्ट्राचं पुण्यातलं कार्यालय आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर तिथे अतिशय चांगला असा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता आणि त्यानंतर तो रस्ता आजही शाबूत आहे, त्याच्यावर एकही खड्डा नाही. इतके उन्हाळे पावसाळे त्या रस्त्याने पाहिले, परंतु त्या कंत्राटदाराला आणि त्या कंपनीला पुन्हा कधीही कंत्राट देण्यात आलं नाही. आजही रस्ता जशाला तसा गुळगुळीत आहे. होय सर. मी इथे तुम्हाला थांबवून सांगतो, रस्ता बनवणे आणि खड्डेमुक्त रस्ता बनवणे याच्यामधलं जगातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान कोणा व्यक्तीकडे आहे माहितीये? ती व्यक्ती आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि ती व्यक्ती आमच्या ठाण्याची आहे. त्यांचं नाव विजय जोशी. विजय जोशी यांनी या विषयात संशोधन करून डॉक्टरेट घेतलेली आहे आणि त्यांना ऑस्ट्रेलियातला सर्वात मोठा असा ऑर्डर ऑफ मेरिट ऑस्ट्रेलियाचा सन्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय आहेत. पहिला सन्मान मिळालाय सचिन तेंडुलकरना आणि नंतर त्यांना का तर त्यांनी ऑस्ट्रेलियामधले रस्ते खड्डे मुक्त बनवले. मला वाटतं 70-80 वेळा ते त्याकरता स्वतःची पदरमोड कडून भारतात आलेले आहेत की मी हे रस्ते तुम्हाला बनवून देतो, पण सगळीकडे नकार घंटा त्यांना मिळालेली आहे. याचं कारण गुणवत्ता हा आमचा आग्रह नाहीये, चलता है हा रोग आहे आमच्याकडे सगळीकडे. आमच्याकडे कुठली जबाबदेही नाही. नागरिकांना हे आपण दिलं पाहिजे याविषयी कोणाला काही वाटत नाही. आता काय प्रत्येक रस्त्यासाठी एक एक तुकाराम मुंडे आणायचा का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
बाकीच्या अधिकाऱ्यांना काही लाज वाटत नाही का की आपल्याकडे असे रस्त्यावर खड्डे पडतायत? हा खड्डा नाहीये, हा प्रत्येक खड्डा म्हणजे एक एक मोठं भ्रष्टाचाराचं कुरण आहे. तुम्हाला सांगतो, दरवर्षी आपण एक बातमी करतो, हायकोर्टाने आदेश दिले रस्ते खड्डे मुक्त करा, गणपतीच्या आधी रस्ते खड्डे. हायकोर्टाला एवढंच काम पडलंय की महानगरपालिका, नगर परिषद आणि राज्य शासन यांनी खड्डेमुक्त रस्ते करावेत हे सांगायला तुम्ही हायकोर्टाचा वेळ घेताय आणि हायकोर्ट पण त्यात रस घेत आहे? याच्या इतकी बेशरम गोष्ट नाही. तुम्हाला सांगतो, अनेकदा कोर्टाने ऑर्डर केलेले आहेत, मोठे मोठे आदेश काढलेले आहेत. मीडियात दरवर्षी रिपोर्ट येतात, सोशल मीडियावर येतात, इलेक्ट्रॉनिक मीडियात येतात, लोक पत्र लिहितात पेपरमध्ये, काहीही होत नाही. आणि याचं सर्वोत्तम जगातलं तंत्रज्ञान असलेला माणूस मराठी आहे, ऑस्ट्रेलियामध्ये राहतात, आमच्या ठाण्याचे आहेत, महाविद्यालयात शिकलेले आहेत, उत्तम मराठी बोलतात, दर 2-4 महिन्यांनी भारतात येतात, प्रत्येकाकडे जातात. मी हे करून दाखवू शकतो, पण त्यांना काही फार यश अजून आलेलं दिसत नाहीये. हे खड्डे हे म्हणजे त्यांच्या कामाचा आम्ही केलेला, एका मराठी माणसाच्या कामाचा आम्ही केलेला अपमान आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. दिस इज डिझास्टर. शरम वाटली पाहिजे चौथी अर्थव्यवस्था सांगताना आम्हाला. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही पुण्याचा उल्लेख करता आहात आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा उल्लेख करता आहात. पुण्यामध्ये आणखी एक संशोधन झालेलं आहे, ज्यामध्ये जे प्लास्टिक वेस्ट आहे ते जर आपण या कॉन्क्रीटच्या म्हणजे जे डांबरी रस्ते बनवतात त्यामध्ये घातलं तर त्याचा पण प्रश्न मिटणार आहे आणि ते रस्ते जास्त ड्युरेबल होणार आहेत. त्याच्यासाठी पेटंट मिळालेली व्यक्ती पुण्यातली आहे आणि तरी सुद्धा त्यांनी सरकार दरबारी अनेक वेळा खेट्या घातल्या की अशा प्रकारचे रस्ते जर केले तर ते रस्तेही टिकतील आणि आपला प्लास्टिकची जी समस्या आहे तीही आपल्याला राहणार नाही. पण याकडे लक्ष दिलं जात नाही. कुठलंही शहर, तुम्ही जसं म्हणालात तसं की हा व्हिडिओ कुठल्याही गावाला, कुठल्याही शहराला लागू होतो. छत्रपती संभाजीनगर ची अवस्था तशीच आहे, पुण्यातली अवस्था तशीच आहे, पिंपरी चिंचवडची अवस्था तशीच आहे. सगळीकडे हे रस्ते जे आहेत हे अशा पद्धतीचे चाळण झालेले रस्ते आहेत. आमच्या नवराष्ट्राच्या सगळ्या जे दर्शक आहेत त्यांना आहे की तुमच्या भागातले जे रस्ते खड्डे आहेत त्याचे व्हिडिओ करून पाठवा. हा विषय आपण लावून धरूया आणि हा विषय शासनाच्या कानी पोहोचेपर्यंत आपण त्यावर प्रयत्न करत राहू. सर, हे नेमकं अर्थकारण जे आहे हे का अशा पद्धतीने करायचं असतं? नाही, पैसेच खायचे, गुणवत्तेचं काम करायचं नाहीये. नगरसेवकांना पैसे खायचेत, ग्रामपंचायतीला पैसे खायचेत, जिल्हा परिषद सदस्यांना पैसे खायचेत, मंत्र्यांना पैसे खायचेत, अधिकाऱ्यांना पैसे खायचेत. नागरिकांची कोणालाही पडलेलं नाही. तुम्हाला सांगतो, या 2 मुलींनी या सगळ्या व्यवस्थेवर चपराक मारले, चपराक, हे पैसे खाण्यावर. या पैसे खाण्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. हे काय तंत्रज्ञान, पाऊस काय इथेच फक्त पडतो? तो काय ऑस्ट्रेलियात पडत नाही, अमेरिकेत पडत नाही, चीनमध्ये पडत नाही? आज 67 देश मी फिरलोय, पण इतके दळभद्री देश आफ्रिकेत सुद्धा नाही आहेत. तुम्हाला सांगतो, ज्या देशाच्या अर्थव्यवस्था पहिल्या 50 मध्ये सुद्धा नाही आहेत ना, त्या देशात सुद्धा असे रस्ते नाही आहेत. आफ्रिकेतल्या अगदी मागास भागातल्या मागास देशामध्ये कुठेतरी मी असे रस्ते पाहिलेत आणि ते रस्ते आमच्याकडे मुंबई सारख्या महानगरात आहेत. लोक रॉंग साईडनी गाडी का नेतात माहितीये का? मोटरसायकल रॉंग साईडनी का चालवतात? त्यांना कायदा मोडायचा असतो असं नाही, कारण डाव्या बाजूने जो जायला रस्ता आहे त्याच्यावर एवढी खड्ड्याची चाळण झालेली आहे की त्यांना गाडी चालवताच येणं शक्य नाही. मागे स्कूटरवर बसलेला माणूस मागे बसलाय की नाही दर 2 मिनिटांनी चेक करावं लागतं का पडलं बेनं. ही काय भीषण अवस्था आणली तुम्ही महाराष्ट्रावर. आता विचारावं असं वाटतं, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. आणि दरवर्षी पुन्हा हायकोर्टात कोणतरी एक PI दाखल करेल किंवा एखादा जज शिओ मोटो काहीतरी करेल आणि पुन्हा आदेश देईल. दुसरं काम नाही हायकोर्टाला. सगळे पैसे खायचेत. तुम्हाला सांगतो, फक्त पैसे खायचेत. अरे किती खाल, कधीतरी पोट भरणार आहे की नाही तुमचं? या खड्ड्यात अधिकाऱ्याचा नातेवाईक आणि स्वतः जेव्हा मरेल ना तेव्हा त्यांना अक्कल येईल. तुम्हाला सांगतो, हे जहाल वाटेल बोलणं. पण आज 25 वर्ष हे रिपोर्टिंग करून आम्ही कंटाळलो आता, पण ही मुजोरी काही जात नाही. ह्याच्याकरता नगरसेवक निवडणुका हरलेत, आमदार निवडणुका हरलेत, परत निवडून आणला तोच खातो. तेच तसंच आहे. कंत्राटदार ब्लॅकलिस्ट झाले, दुसऱ्या नावाने धंदे करतात. एवढी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. प्लास्टिक पासून रस्त्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. विजय जोशींचं आहे ते लोखंडाची जी आपल्याकडे पोलाद आणि लोखंडाच्या निर्मितीमध्ये जी वाया गेलेली मळी असते त्याच्या मिक्सरचं त्यांनी पेटंट घेतलेलं आहे. टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे.
हे काय रॉकेट सायन्स आहे का मला सांगा? त्या लोकांनी याच्यात दिले आणि ते द्यायला तयार आहेत त्यांचं नॉलेज तुमच्यासाठी. 70 वेळा स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून ऑस्ट्रेलियात माणूस येतो आणि तोंडाला पानं पुसली जातात. मग या नगरसेवकांचं करायचं काय? या व्यवस्थेचं करायचं काय? आता ही जिल्हा परिषदेचा रस्ता आहे बहुधा किंवा ग्रामपंचायतीचा रस्ता आहे, ती ग्रामपंचायत बंद करून टाका अशी जर मागणी झाली तर लोकांना दोष का द्यायचा मला सांगा? जर तुम्हाला साधे रस्ते धड करता येत नसतील, रस्ते बांधता येत नसतील, रस्ते बांधायचे कसे, त्यातनं पाणी वाहून कसं जाईल, या सगळ्याचा आपल्याकडे शास्त्रोक्त विचार झाल्याच्या किती कमिट्यांचे रिपोर्ट आम्ही लावलेले आहेत आतापर्यंत, पण अधिकाऱ्यांना काही पडलं नाही. त्यामुळे प्रत्येक रस्त्यासाठी तुकाराम मुंडेच हवाय आता, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली आम्ही. सर, ज्या जंगली महाराज रस्त्याचा मी सांगते तो 1970च्या ह्याचे रेकॉर्डर नावाची जी कंपनी होती त्यांना दिलेला कंत्राट होतं आणि त्यांनी हॉट मिक्स हे तंत्रज्ञान वापरून तो रस्ता बनवलाय. आजही तो रस्ता एकदाही दुरुस्त न करता जशाला तसा आहे. म्हणजे आपल्याकडे ह्या गोष्टी अतिशय सहज शक्य आहेत. असं नाहीये की फार आपल्याला काही रॉकेट सायन्स करायचं आहे, परंतु ते करण्याची हे नाहीये, म्हणजे ती इच्छा नाहीये. ती इच्छा यासाठी नाहीये की जर रस्ते असेच बनले तर पुन्हा पुन्हा ते दरवर्षी कंत्राट कशी देणार आणि मग त्यातनं पैसे कमवण्याचे मार्ग कसे हे होणार. सर, एकंदर महाराष्ट्राची सगळी जर आपण परिस्थिती बघितली तर या समस्येवर काय नेमकं केलं पाहिजे सरकारनी, आणि आता नागरिक यासाठी रस्त्यावर जर उतरले तर अतिशय गंभीर अशी परिस्थिती होईल. याबद्दल एक लक्षात ठेवा, आज या मुली छत्री हातात घेऊन सॅटायर ह्युमर याचा आधार घेऊन रिपोर्टिंग करतायत, तुमचे डोळे उघडतायत, पण ते उघडले नाहीत ना तर लक्षात ठेवा हीच जनता पुढे मोठे होऊन तुमच्या घरासमोर निदर्शनं करतील, तुमची कॉलर धरतील. त्यात त्यांना का दोष देणार? त्यांचं अख्खं आयुष्य अशाच रस्त्यावर जाणार. एक कुठलीही बाकीची काही गोष्टी मागत नाही. एक स्वच्छ पाणी, 24 तास इलेक्ट्रिसिटी, अभ्यासाची संधी, परीक्षा नीट व्हाव्यात, रस्ते नीट असावेत. लोकशाहीमध्ये 75 वर्षानंतर चौथी अर्थव्यवस्था झाल्यानंतर एवढंही आम्ही देऊ शकत नसू तर मग ती ग्रामपंचायत, ती जिल्हा परिषद, ह्याचा काय उपयोग आहे? असा जर लोकांच्या मनामध्ये विचारला, पिढ्यानपिढ्या गेल्या, यांच्या आई वडिलांनी, यांच्या पणजोबांनी, आजोबांनी पण असेच रस्ते पाहिले आहेत. तुम्हाला सांगतो, यांच्या पणजोबांच्या वेळेला तर हा रस्ता सुद्धा नसेल झालेला, पण आज्यापासून नातीपर्यंत हे सगळं असंच चालू आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी. मंत्रिमंडळात हा व्हिडिओ दाखवून चर्चा व्हायला पाहिजे आणि ही टॉप प्रायोरिटी असली पाहिजे. आता महाराष्ट्रात दरवर्षी येणार की गणरायाच्या आगमनाच्या आधी आम्ही रस्ते सुरळीत करू असं मंत्री महोदय सांगतील. कृपा करता का आमच्यावर? हा सर, ज्या नाशिकचा तुम्ही उल्लेख केलात, महत्वाचं लक्ष अजून तिकडे यासाठी वेधणं गरजेचं आहे, कारण या नाशिकला कुंभमेळा होणार आहे, त्यासाठी प्रचंड मोठा पैसा मंजूर झालेला आहे आणि तिथल्या सगळ्या व्यवस्था उत्तम करण्यात येत आहेत वगैरे असं सांगण्यात येतं. पण त्या नाशिक शहराची सुद्धा जर अशी दाणादाण उडालेली असेल तर येऊ घातलेल्या कुंभापर्यंत हे आपण काय करणार आहोत सर? मागच्या 3 महिन्यामध्ये भाषणाच्या निमित्ताने, पुस्तक प्रकाशन, अमुक तमुक या कार्यक्रमासाठी 7-8 वेळा नाशिकला गेलो. ते रस्ते होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, त्याचं कौतुक करतो मी, परंतु ते रस्ते करताना काही नियोजन असायला पाहिजे की नाही. एक रस्ता जो इकडे आहे त्याच्यावर काम चालू, त्याला पॅरलल रस्ता आहे त्याच्यावर काम चालू, त्याच्या पॅरलल रस्ता आहे त्याच्यावरही काम चालू. अरे मूर्खांनो, एकच रस्ता करा, तो दुसरा मोकळा ठेवा, हा झाला की तो करा, एवढी अक्कल नाही? हे काय रॉकेट सायन्स लागतं? गवंडी सुद्धा सांगेल तुम्हाला हे. नाशिकमध्ये आता खरंच ही अशी अवस्था आहे की ज्या ठिकाणी जायला 5 आणि 10 मिनिटं लागतात तिकडे जायला अर्धा-पाऊण तास लागतोय. गाड्यांचे अपघात वाढलेले आहेत, लोकांची चिडचिड आणि बीपी त्याच्यामुळे नाशिकमध्ये वाढतंय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि एकही नगरसेवक, एकही आमदार, एकही खासदार याच्यावर प्रश्न विचारत नाही की अरे तिन्ही रस्ते एकदम का घेता, एक एक घ्या. बरं, सगळे रस्ते अर्धवट करून ठेवायचे आणि कामच कम्प्लीट करायची नाहीत, आणि कधी कुठला रस्ता घेणार आहेत कामाला हे सांगायचंच नाही. नागरिक तिथे जाऊन पोहोचले त्या डेड एंडला की त्यांना कळतं, मग गाडी वळवायला जागा नाही कारण मागे सगळा ट्रॅफिक जाम झालेला. मग त्या सॅटेलाइट टेक्नॉलॉजीचा उपयोग काय झाला मला सांगा? हे सगळं आधी कळवायला नको, तिथे बोर्ड लिहायला नको, तिथे लोकलाइज्ड अशा स्वरूपाचे SMS पाठवायला नको. हे काही डिफिकल्ट आहे का मला सांगा?
हा, हे सगळं आपल्याकडे सहज शक्य आहे, पण इच्छाशक्ती नाही. आम्ही याला जबाबदार आहोत, आम्ही पकडले जाऊ शकत नाही. आमच्यावर टीका झाली तरी आम्हाला निवडून देण्याशिवाय पर्याय नाही. ही मुजोरी आहे आता, आणि या मुलींनी त्या मुजोरीला पहिला तडा दिलेला आहे. सर, आता एक मुंबईमधून पत्रक निघालेलं आहे की आपण सगळ्या एकंदर मुंबई शहराचे सुद्धा, म्हणजे जी राजधानी म्हणतो, एकीकडे आपण इंजिनिअरिंग मार्वल सारखी कनेक्टिंग लिंक म्हणतो, एकीकडे आपण अटल सेतू म्हणतो, एकीकडे आपण बांद्रा सी लिंक म्हणतो, आणि आसपासला त्याला कनेक्ट करणारे जे रस्ते आहेत ते अतिशय चाळणी झालेले असे रस्ते आहेत की सगळ्या ह्याचं एक ड्रोन चित्रीकरण करू की खड्डे कुठे कुठे आहेत. अर्थात हे असं करून काय होणार आहे माहिती नाही मला, कारण हे रस्ते आणि हे खड्डे हे आपल्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना यांना माहित नाहीत अशातला भाग नाहीये. फक्त डोळे झाक आहे सगळीकडे. यावर एक कलेक्टिव्ह एफर्ट सगळ्या विभागांचा असा होणं गरजेचं आहे. कारण संभाजीनगरमध्ये एक प्रयोग काही वर्षांपूर्वी केलेला होता की जेव्हा केव्हा, कारण रस्ते आपण करतो, मग MNGL ला काहीतरी गॅस पाईपलाईन करायची असते ते खोदतात, त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिसिटीला काहीतरी म्हणजे MSCB ला खांब लावायचा असतो ते खोदतात. या खात्यांमध्ये या जे काय 15, 16, 17 खाती असतील जी काम करतात त्यांच्यामध्ये समन्वय नाही. म्हणजे एकाने काम करायचं, दुसऱ्याने कोणाचं, पुन्हा ते करणार कोण परत, त्याचं काही नियोजन नाही. हे सगळं इंटिग्रेटेड असणं, हे सगळं एकत्रित सगळ्यांनी नियोजन करणं हे फार गरजेचं आहे. हे बघा, रस्ता दुरुस्त करणे म्हणजे त्याची उंची वाढवणे नाहीये. ती उंची वाढवली की बाजूची घरं खाली जातात, आणि खाली गेले की तिकडे पाणी साठतं. तिथे पडणारा पाऊस, त्याचं त्या पर्जन्यमानाचं नियोजन, हे सगळं करून रस्ते करायचे असतात. या सगळ्याचा विचारच करायचा नाहीये. याचं कारण तेवढे पैसे सँक्शन झाले, त्यातले जास्तीत जास्त कसे मिळतील याचाच फक्त विचार करायचा आहे. आज प्रत्येक ठिकाणी, कोल्हापुरात मी हाच प्रकार पाहिला. रस्ते दुरुस्त केले म्हणजे काय झालं, त्याची जाडी वाढली. जाडी वाढल्यामुळे बाजूच्या घरांमध्ये पाणी जायला लागलं, जे कधी जात नव्हतं. सांगलीमध्ये पण मी हेच बघितलेलं आहे. ही अत्यंत उद्वेगजनक गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही शहराचं नाव घ्या, तुम्हाला मी त्या शहरामधले ही अशी बर्बादी दाखवतो. ही परिस्थिती आहे आता. आणि माझी नागरिकांना विनंती राहील, आमच्या प्रेक्षकांना, हे जे सोलापूर, लातूर या सगळ्या भागातले जे प्रेक्षक असतील ना, त्यांनी त्यांच्या एरियातले असे खड्डे पडलेले व्हिडिओ खाली कॉमेंटमध्ये टाका, व्यक्त व्हा, शासनावर दबाव आणूया आणि त्यांना हे दुरुस्त करायला भाग पाडूया. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा एक व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश एवढा होता की त्या मुलींनी जरी ते हसत हसत एका सटायर अशा पद्धतीने ते केलं असलं तरी सुद्धा यामध्ये तुमचे आमचे डोळे उघडणारी अशी एक महत्वाचा संदेश यामध्ये आहे, आणि तो संदेश आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. नवराष्ट्र या समस्येच्या बाबत आणि आणखी ज्या कुठल्या नागरी समस्या असतील त्यासाठी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे तुमच्या भागातले सगळे जे खड्डे असतील त्याबद्दल तुम्ही निश्चित आम्हाला कळवा. आपण यावर एकत्रित आवाज उठवूया आणि ह्या समस्येचं जे निराकरण करण्यासाठीचे काय नेमके उपाय करू शकतो आपण हे एकत्रित करण्याचा एक प्रयत्न करूया. यातून कदाचित शासनाला, शासकीय अधिकाऱ्यांना जाग आली आणि ते जर यात सहभागी व्हायला तयार असतील तर त्यांचंही स्वागत असणार आहे. मूळ मुद्दा हा आहे की या सगळ्या ज्या व्यवस्था बिघडलेल्या आहेत त्या व्यवस्थांवर काही ना काहीतरी उपाय निघणं गरजेचं आहे. सर, अशा समस्या घेऊन आपण शासनापर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न वारंवार करत राहतो. कधी डॉक्टर्स आरोग्य क्षेत्राशी असतील, कधी काही असतील. पुन्हा नवी समस्या घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोतच. आज तुमच्या भागातल्या खड्ड्यांचे व्हिडिओ अवश्य कमेंट बॉक्समध्ये पाठवा, म्हणजे यावर आपल्याला पुढे काय करता येईल ते बघूया. व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.